नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत। तळोजे या ठिकाणी असणारी ट्रान्स पॉवर इंजिनिअरिंग कंपनी बंद पडून आज 25 वर्षे झाली आहेत। कामगार मात्र अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत। या कंपनीत 175 कामगार कायमस्वरूपी कामावर हजर असताना ही कंपनी अचानक बंद पडली। यातील 73 कामगार निकालाची प्रतीक्षा पाहताना स्वर्गवासी झाले। शांताराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा कायम मात्र सुरू आहे। नुकताच कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य आकाश फुंडकर यांच्यासोबत बैठक झाली। यामध्ये नागपूर येथील कंपनीची जागा लिलावात काढावी आणि कामगारांची देणी पूर्ण करावी असा पत्रव्यवहार संबंधित खात्याला करण्यात आला आहे। लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन या ठिकाणी देण्यात आले। तर न झाल्यास अमरण उपोषणाचा लढा देणार असल्याचे शांताराम भोईर यांनी यावेळी सांगितले। पॉवर इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीमध्ये मी 25 वर्षे माझा संघर्ष चालू आहे। माझे संघटनेचं नाव ट्रान्स पॉवर कामगार संघटना। या कंपनीमध्ये जवळजवळ 175 पैकी 71 कामगार मयत। कामगार मंत्र्याबरोबर आकाश फुंडकर बरोबर 2 मीटिंगी झाल्या। त्यांनी मीटिंग लावली कमिशनरकडे बांद्र्याला। बांद्र्याची आता त्यांचं लेटर गेलेलं 1 तारखेला गेलेलं आहे। ते लेटर मंत्रालयामध्ये जाणार तेव्हा पुढली स्टेप होणार। मी त्यांना सांगितले मला बोली लिलाव करा आणि ऑल इंडियामध्ये जाहिरात द्या। 21 एकर प्रॉपर्टी नागपूरची आहे। ती विकायसाठी 13 वर्षे लावली। जाणून बघून कामगारांचे हाल केले त्या लिक्विडेटरनी। लिक्विडेटरमध्ये कार्यालयामध्ये कामगारांचे भरपूर हाल होतात। तर त्याच्यासाठी काही करून कमिशनरनी मंत्र्याची आकाश फुंडकर साहेबांची भेट घेऊन लिक्विडेटरवर दबाव आणून ते नागपूर प्रॉपर्टीचे लिलाव करावा आणि त्यातनं कामगारांची देणी द्यावा एवढीच माझी विनंती आहे। तरी प्रशासनाने याबाबत कामगारांचा लवकरात लवकर तोडगा काढावा, नाही तर अमरण उपोषणाची तयारी करणार सर्व कामगार आझाद मैदानामध्ये।